ताठा अपार ज्ञातृत्वाचा. अज्ञानी आणि ज्ञानी. ज्ञानी देवाचं एखादा गर्वानं भजन करत नाही आणि अज्ञानाला न कळून भजन करत नाही. तर अज्ञानानं न कळून भजन केलं पण त्याचा जर संतावर श्रद्धा बसली तर ती श्रद्धाच त्याला तारून नेण्याला उपयुक्त ठरते. पण ज्ञानाचं काय होतं, ज्ञानीनं जर अहंकारात गर्वात भजन नाही केलं तर नाथ बाबा सांगताय, नकळे विधी विधान मंत्र कोण कर्मी कैसे तंत्र. त्याला काही कळत नाही, उगा थोडस ज्ञान असतं, काय विधी काय विधान काय, कोणत्या कर्मात कोणतं युक्ती वापरावी काही कळत नाही. नेनोनिया गर्व थोर, पण न कळत असताना त्याला काय असतो, मोठा गर्व आहे. ताठा अपार ज्ञातृत्वाचा. ज्ञातेपणाचा जर अहंकार असेल, ताठा असेल त्याला, तर गारुडीयाची विद्या थोडी परी सर्वांगी बिरुदे गाडी, का जाणावी जाणपणे जोडी कडो विकडी आसन पूजा. गारुडीयाची विद्या थोडी. गारुडीयाची विद्या किती राहते म्हणतात, आहे की नाही. एखादा सरप असतो, एखादा काहीतरी थोडंफार युक्ती असते, पण म्हणून तेवढ्याच विद्येवर तो सर्वांगी बिरुदे गाडी, मोठेपणा किती गाजवतो. त्या विद्येवर तो मोठेपणा किती गाजवतो. अशा प्रकारे आणि म्हणा त्याला गर्दी खूप असते. त्या पुरुष विद्येवर काय असते, गर्दी खूप असते. अशा प्रकारचं आहे का जाणी जाणपणी जोडी कडो विकडी आसन पूजा. अशा पण रेलचल त्याप्रमाणे काय करतो तो, आसन पूजा हे मोठं मांडून लोकांना वाटावं की फार ज्ञानी आहे. देवनी पतंगाचे ढाल स्फटिका अंगी माणिक कीळ, तैसे मूर्खही केवळ मिरवी प्रबळ ज्ञानाभिमाने. आहे का नाही. देवनी पतंगाचे ढाल, आहे का नाही. पतंग म्हणजे तांबडा धातू, आणि त्या धातून सोन्यासारखा दिसायला आणि लाकडाला त्याचं पाणी दिलं आणि ते लांबून कसं वाटायला लागलं, सोन्यासारखं वाटायला लागलं, आहे का नाही. स्फटिकासारखं वाटायला लागलं. मग तसं मूर्ख ज्ञानाचा वरून ढाळ देऊन की मी काय आहे, ज्ञानी आहे. म्हणजे वरून ढाळ देण्याचा अर्थ काय, ज्ञानासारखं वागणं. ज्ञानी महात्मे जसं वागतात तसं वागणं, आहे का नाही. मिरविती प्रबळ ज्ञानाभिमानी, आणि ज्ञानाचा अभिमान मिरवतात. आपण विधान्य नदी शेके सज्ञानाही न पुसती, कर्म आपमती करीती लौकिकी स्फिती वाढावया. आपण विधान्य नदी, आपल्याला कसं काय करावं काही कळत नाही आणि ज्ञानाला विचारत नाही, कारण अहंकार आहे. आणि तो अहंकार ज्ञानाला विचारू देत नाही. म्हणजे ज्ञानाला विचारत नाही, आपल्याला कळत नाही, मग कर्म करत नाही का, करतात ना. कसं करतात, आपमती करीती, आपल्या बुद्धीनं कर्म करत राहतात. मला वाटतं असं करायला पाहिजे, हे केलं की असं करत राहतात. काय कधी कधी काय होतं माझं माहितीये का, एखादं आपण आता समजा कीर्तन करायला लागलो, लोकांनाही काही त्यातलं माहित नसतं, सगळंच ज्ञान थोडं येत असते. कोणी विचारतंय मार तेरवी कोण्या दिवशी कराव, कोणी विचारतं पित्र कोण्या दिवशी घालाव, कोणी विचारतं पेरायला कोण्या दिवशी सुरू करावं. अरे सगळं धर्मशास्त्र थोडं शिकलोय आम्ही, पण मग आता नाही माहीत म्हणावं तर मग काय वाटतो, अपमान वाटतो, ठीक आहे. मग आपल्याच मनानं काहीतरी लावून सांगणे. अशा प्रकारे बहुतेक करून महाराज त्यातला प्रत्येक विषयातला एक एक ज्ञाता आहे, ज्ञानी. आपल्याला कळत नाही तर आपण त्याला फोन लावू, त्याला विचारू किंवा भेटू जाऊन अर्जंट असेल तर असं असतं. पण ते असं वाटतं आणि लोकांना वाटतं सगळंच माहिती आहे का नाही. लौकिकी स्फिती वाढावा आणि सगळं कशा करता करायचं असतं, लोकांमध्ये कीर्ती वाढावी, लोकांनी मानावं, आहे का नाही. अशा प्रकारचं आहे. मिथ्या मधुर शब्देचा टोक, जे भोगी अनुमात्र नाही सो, तरी इहामूत्र भजविती लोक, अप्सराधिक भोग लिप्सा. मिथ्या मधुर शब्देचा टोक, आहे का नाही. मिथ्या शब्द गोड लागतो का नाही, खोटा शब्द मधुर लागतो, ऐकावं वाटतो, आहे का नाही. क्षणभर त्याचं काय वाटतं, सुखही वाटतं, पण त्याचा फायदा काय होतो. भोगी अनुमात्र नाही सुख, त्याच्या भोगात काय नाही, ऐकणारा सुख नाही आणि बोलणाऱ्याला मला काही सुख नाही. काही माणसाला बैठक रंगवता येते, माणसाला चांगलं खोटं बोलून बैठक रंगवता येते, पण 2 तास रात्रभर बैठक रंगवली तर सकाळी दोघांच्या हातात काय पडलं, काहीच नाही पडलं.
ते काय माणसं म्हणतात महाराज हो रात्री पाहुणा आलता आणि अशी बैठक झाली रातभर काय बोलणं झालं असं गाथ्याचं चिंतन ज्ञानेश्वरीचं चिंतन काय झालं असं आमच्या इकडे वाहून गेलं तुमच्या इकडे नाही गेलं आमच्या इकडे असं झालं तुमच्या इकडे तसं झालं याच्याशिवाय दुसरं काय ते ऐकायला बरं लागतं बोलायला बरं लागतं पण महाराज त्याचा फायदा दोघांनाही काही होत नाही महुर जिव्हार ते वाचान सुंदर लावची पा ननोबर आहे म्हणतात ती लाव आहे लाव म्हणजे लेकरं खाणारी हाडळ फसून लेकरं सुदे काय फायदा होणार तिचा तसा महाराज इथं मिथ्या शब्द मधुर लागतो गोड लागतो नाही का नाही ऐका वाटतो तुकोबर आहे म्हणतात आमच्या गाठात आम्ही मिथ्या शब्द आणि गोड लागणारे शब्द नोहे विनोद उत्तर केले रंजावया चार विनोद उत्तर नोहे कोणाला गोड लागेल असं आम्ही बोललेलो नाही मधुरा वाणीच्या नका पडू भरी झालं यमपुरी भोगावया अशा प्रकारे आहे का नाही काय तुकोबारांनी सगळ्याच प्रश्नाची उत्तरं दिलीत पण आपण त्या दृष्टीने गाथ्याचा विचार करत नाही भक्तिशास्त्रात कुठलीच अडचण कोणाकडेच जाण्याची तुकोबारांनी काय ठेवली नाही गरज ठेवलेली नाही भक्तिशास्त्र पूर्ण गाथ्यात आलेलं आहे कुठं कोणाकोणालाच विचारायची गरज नाही पण आपण त्या दृष्टीनं त्या प्रमाणाचा विचार करत नाही का नाही अशा प्रकारे आता तर पेटी शोधमतच नाही ते म्हणजे मधुरावाणीच्या नका पडू ते अभंगाचं पुढेच आहे काय कथा करून या मुलाच्या पैकी नाही काय मधुरावाणीच्या त्याच्या म्हणजे कथाकार कीर्तनात पैसे देऊन कीर्तन ठेवू नका असं त्याचा अर्थ आहे मागचा आणि म्हणा पण महाराज गोड लागत नाही तुकोबारायला आपण म्हणलो आम्हाला गोड लागत नाही तर तुकोबाराय म्हणतात मधुरावाणीच्या नका पडू बरी झालं यमपुरी भोगावया अशा प्रकारचा आहे कथा करून या येथे पण गोड लागतं कानाला पण ते तेवढ्या पुरतं काय लागतं गोड लागतं अशा हे हा मूत्र भजविती लोक अप्सरा आणि मग या लोकात काही भोगा करता भोग ते भक्ती करायला लावतात आणि स्वर्गात ते भोग अप्सराधी ते दाखवतात त्याची आशा लागते मग ते भोग भोगावे चोकडे आणि पुढे स्वर्ग भोग जोडे येणे वचने बापुडे यागाकडे धावती आणि मग काय होतं भोग भोगावे चोकडे या लोकात चांगले भोग भोगावे आणि मेल्यानंतर पुन्हा कुठले भोग भोगावे स्वर्गातले भोग भोगावे अशा दोन्ही भोगाची अपेक्षा धरून ते काय करतात यागाकडे धावती यज्ञ करण्याकडे काय करतात धावत राहतात करता सर्वस्वी नागो परी आचार्यत्व आम्हायो ऐशी याची बुद्धी पाहून याग प्रहो आरंभी करता सर्वस्वी नागो ती यज्ञ करायला लावतात आणि ज्याला यज्ञ करायला लावला त्याचं अख्खं वाटोळं झालं आपल्याला काय करायचं त्याचं वाटोळं झालं तर चालतंय आपलं काम काय झालं पाहिजे साध्य झालं पाहिजे त्याचं अख्खं मला आता यज्ञ कोणी करत नाही आता कलियुगातला कीर्तन हेच यज्ञ कीर्तन हा कलियुगातला काय यज्ञ नाम हाच यज्ञ नाम जप यज्ञ तो परम बाधून शके स्नानादी कर्म नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्म वेदार्थ भगवंत गीतेमध्ये सांगितले यज्ञ सांगत असताना चौथ्या अध्यायात अनेक प्रकारचे यज्ञ सांगितले त्यात सांगितलं काय यज्ञानाम जप यज्ञोस्मी मी जप यज्ञ आहे आणि त्या श्लोकावर त्याच जप यज्ञोस्मी या श्लोका याच जप यज्ञोस्मी याचा अर्थ म्हणजे नाम जप यज्ञ तो परम याच्यावर सांगितलं आणि महाराज महाश्रेष्ठ यज्ञ कीर्तन हा काय यज्ञ एका यज्ञाचं फळ आपल्याला कीर्तनातून मिळतं पुण्य कोणत्या यज्ञाचं पांडवांनी जो राजसूय यज्ञ केला त्या यज्ञाचं फळ आपल्याला कशातून मिळतं सदाशिव कीर्तन म्हणजे काय सोपं नाही कीर्तन आपल्याला वाटतंय नुसतं सांगायचं महाराजांना आपण ऐकायचं उभं राहायचं 2 तास करमणूक नाही येते ना यज्ञ येतो यज्ञ आणि त्या यज्ञापेक्षा अनेक पटीने काय येतो श्रेष्ठ यज्ञ कारण तुकोबारायचे प्रमाण आहे त्याला तुकोबाराय म्हणतात माझी हरिकथा माऊली नव्हे आणि काशी त्या यज्ञात तरी चुका होतील पण हे यज्ञ जर चुका होतात या यज्ञात मला ज्यांनी फळ सांगितलं त्यांनी त्याचे नियम हे काय केलेले आहेत मग सांगितलेले आहेत पाऊला पाऊल येतो पावला पावलाला काय होतो यज्ञ होतो अशा प्रकारचे म्हणून येथे भोग भोगावे चोकडे आणि स्वर्गात मला करता सर्वस्व नागव आपल्याला काय गरज नाही ते वाया गेले तरी त्याची अडचण
नाही सर्वस्वी ना परी आचार्य तो मायो, पण आमच्याकडं आचार्य पदवी आली पाहिजे, त्याचं वाटोळं झालं तरी हरकत नाही. ऐशी यांची बुद्धी पाहो याग प्ररो आरंभी, आणि अशी मग त्यांची बुद्धी राहते महाराज म्हणतात, आणि त्या बुद्धीला धरून ते यज्ञाचा आरंभ करतात. पावावयाची प्रतिष्ठा नाना कर्माच्या कर्मचेष्टा करून द्यावी ती खटपटान कर्मरंभ मोठा आरंभुनी, पावावया अत्यंत खटपट करून सत्कर्म करतात. करत नाही असं नाही, करतात, पण त्याचा उद्देश काय असतो? पावावया अति प्रतिष्ठा, आपल्याला काय मिळावी? प्रतिष्ठा, लोकांनी मानावं. कार्य त्याच्याकरता आरंभ केलेलं असतं की लोकांनी काय करावं? मानावं. याच्याकरता ते कार्य आरंभ केलेलं असतं. अशा प्रकारे महाराज नातरी नाना कर्माच्या कर्मचेष्टा करुणी दैवती खटपटा कर्मारंभ मोठा आरंभ, नातरी जैसा मद्यपानी मध्यरसा अमृतमानी, या वचन गोडी या मद्यपानी प्रवृत्तीचे जने स्वातलिप्सा. त्यांचं करणं कसं आहे तर सांगताय, क्रिया महाराज आपल्या मनानं आपण कशालाही काही मानून केलं तर त्याचा फायदा होत नाही. एखादं अमृत म्हणून दारू पिली आणि काय होतंय, यालाच अमृत म्हणायचं, जमतंय का? विषयाचे कांदे वाटले तो रस घ्यायचे तुळूनी तया नाव अमृत ठेवणी जायचे अमर होणे. बरोबर आहे का नाही? जमतं का? काय होतं आपल्या खराब भाव असला ना, भाव पाहिजे माणसाचा, श्रद्धा पाहिजे. मग दारूला अमृत म्हणलं तर काय फायदा, काय फरक पडायला? असं चालत नाही. महाराज एकादशीचा उपास धरल्यावर काय होते? फळ मिळतं. मग कोण्या दिवशी उपाशी राहायचं? एक दिवस 15 दिवसातून उपाशी राहायचं, जमतंय का? त्या तिथीलाच उपाशी राहावं लागतं. कोण्या दिवशी फळ नसतं मिळत, ते उपाशी राहील. उपाशी राहण्याची क्रिया ही घडेल, पण एकादशीचं फळ त्याला मिळणार नाही. असं ते शास्त्रात सांगितलं तसं करावं लागतं. मला असं वाटतं आपल्याला तसं चालत नाही. ऐकायला गोड लागेल, वचन गोडी या ऐकायला गोड लागेल, पण मात्र त्याचा फळ मिळणार नाही. ते शेविरिया काही जोडे तिथे सावधानता बुडे मग दुर्भगत्व कडे पिशाचत्व गाडी आणली पाहिजे. मला जर आपण त्याला दारूला अमृत म्हणून पिलं तर फायदा तर काही होणार नाही. काय होईल? पिल्यानंतर सावधानता बुडी, सावधान राहील का? नशा येईल ना त्याला, आहे का नाही? नशा येईल, मद्यापी बरळे तसं बरळच राहील, आहे का नाही? मग दुर्भगत्व रोकडी, आणि पुन्हा नरकत आपल्या वाट्याला काय झालेलं आहे? ठेवलेलाच आहे. आणि पिशाचत्व गाडी अंगी वाजे, त्याला भूत व्हावं लागेल, म्हणजे इहलोकातही नाही आणि परलोकातही त्या क्रियेचा फायदा होणार नाही. आता हे कोणाचं चाललंय माहितीये का? ज्ञानी लोक पण मनानं क्रिया करणारी. अज्ञानाचा विषय चालू नाही यार, शास्त्रातलं कळून, पण शास्त्रातलं कळून सुद्धा मान मिळण्याकरता आपल्या मनानंच काहीतरी क्रिया करत राहणारे. अशा प्रकारे तैसे केवळ पतनात्मक त्या नाव म्हणते स्वर्ग सो जाणवणी प्रवर्त तिथे मूर्ख फळ कामुकाभिलाषी. तसं आहे महाराज, जसं दारूला अमृत म्हणून पेल्यावर त्याचं जे होतं, तसं स्वर्गाच्या सुखाला सुख मानून ज्यानं स्वर्गासाठी प्रयत्न केला त्याचं तसं होतं. आणि असंच खालच्या दृष्टांत तुकोबराय ज्ञानोबरायांनी सगळ्यांनी स्वर्ग सुखाला काय केलेले आहेत? दिलेले आहेत. उडणी लंघून शक्य भिंतीशी तरी जाणवणी चढे रे गती सायाशी चढता पडे अपेशी तैशी स्वर्ग सुखाशी दृढ पतन. महाराज स्वर्ग सुखाला गेल्यानंतर पतन कसं होतं ते सांगतायत. एखादी आळी भिंतीवर चढायला लागली आणि ती चढता येत नाही, ती चढली की काय होती? पुन्हा पडती. पुन्हा काय होते? चढती पडती, चढती पडती. तसं स्वर्ग सुखाचं आहे, गेला पळला पुण्याची पावटी सरे पुन्हा पडला खाली. त्याला काही तिथून फायदा? त्याला एकच फक्त तिथं जाण्याचे कष्ट आणि वरून खाली पडण्याचे कष्ट, दुसरं काही होत नाही. आपोआप ती खाली पडत राहते. तसं स्वर्ग सुखाचं पतन आपोआप होत राहतं. पुण्य संपलं की कर्मी भिनिवेश पडी पाडे कामलोभ दृढ वाढे तिने दांभिक करणे घडे क्रोधाचे चढी महाभरते. कर्माच्या आसक्तीनं काम लोभ महाराज अतिशय वाढतात. सकाम कर्मानं काम लोभ काय होत जातात? वाढत जातात. कर्मातून महाराज हे विकार घालायचे असतील तर कर्म निष्कामच लागेल. सकाम कर्मानं एकही विकार जात नाही, तर विकार काय होत राहतात? वाढत राहतात.
आणि दांभिकपणा येतो आपल्याकडं आणि क्रोधही चढतो. ते काय करशील बा पुढे, शुद्ध सत्वे सांडिले पुढे, मग रजोगुणे कामाकडे झाले धडपुढे अति कामी. काय असं कर्म करावं नाथ महाराज म्हणतात. अरे शुद्ध सत्व सांडिले, स्पष्ट चांगलं फळ देणारं शुद्ध सात्विक कर्म काय केलं, टाकून दिलं. आणि रजोगुणाकडे निघायला लागला. आहे का नाही. इच्छेनं कर्म करणं ते परमार्थिक कर्म असलं तरी कोणत्या गुणातलं आहे ते, रजोगुणातलं. रजोगुणाचं इच्छा तामसिक कर्म, सात्विक कर्म, राजस कर्म या तिन्ही कर्माची व्याख्या 18व्या अध्यायात करत असताना कर्म तेच, पण फलाची अपेक्षा धरून केलं की तेच कर्म काय होतं, राजस होतं. आहे का नाही. तेच कर्म तेच, पण ते राजस होतं. रजोगुणाकडे निघाले तेव्हा उर्वशीच्या अति आवडी, स्वर्ग भोगाची अति गोडी, याला की याग परवडीन पुण्याची जोडी जुळू धावे. उर्वशीच्या अति आवडी, मग ते उर्वशी वगैरे स्वर्गातल्या अप्सराची भोगाची आवड लागते आणि मग यज्ञ विज्ञ तिकडे लागतात. ते मंत्र तंत्र द्रव्य शुद्धी नाही याग यजन विधी, तेने स्वर्ग नव्याची त्रिशुद्धीन ठकले दुर्गुती अति विहिताचारे. आणि मग काही ना काय काय केलं, यज्ञ केला स्वर्गाला जाण्यासाठी, पण मला अहंकारामुळं शास्त्रात विचारायचं नाही, जाणत्या माणसाला विचारायचं नाही, यज्ञ बरोबर करायचं नाही, विधी बरोबर नाही, त्याचं मंत्र तंत्र कुठं शुद्धी काय लागते कोणतंच काय नाही, करायचं म्हणून करायचं. मग स्वर्गही मिळत नाही आणि काहीच नाही आणि पतन होतं. असे महाराज विधीने यज्ञ केला तर स्वर्गाला जातो, नाही अविधीने यज्ञ केला तो स्वर्गालाही जात नाही, स्वर्गालाही जात नाही तो. टाकले दुर्बुद्धी अविहिताचारे, अविहितीने यज्ञ केल्यामुळे दुर्बुद्धी लोक फसल्या गेले आणि त्यांचे तेच फसले बरं का. परमार्थात असं आहे, आपल्याला वाटतं आपण दुसऱ्याला फसवतो, पण दुसऱ्याला फसवत नाही, ज्याचे तेच फसतो आपण. तुकोबाराय ज्ञानोबारायांनी सांगितलं, आपल्याला वाटलं नाही, आपण ऐकलं तर त्यांचं काही बिघडलं का, त्यांचं बिघडलं नाही. बिघडतं ते कोणाचं बिघडतं, मग आपलंच बिघडतं, त्यांचं काय बिघडणार आहे का नाही. अशा प्रकारचे डोळ्यावाल्यानं सांगितलं आम्ही पुढं खटाय पडू नको देऊ, मला फसवलं नाही, नाही ऐकलं आणि गेला गड्ड्यात पडला, कोणाला लागलं, डोळ्यावाल्याला नाही. अशा प्रकारे दयालब्ध कामासाठी सर्वांगी क्रोध उठी, जेवे परिपाका पाठी धरी धरी कडवटी आंबील कांजी. आणि मग काय होतं महाराज, इच्छा जर पूर्ण झाल्या नाही तर इच्छा पूर्ण झाल्या नाही की क्रोध निर्माण होतो. इच्छा तर असाची पूर्ण झाली की काम वाढतो आणि नाही अपूर्ण राहिली की काय निर्माण होतो, क्रोध निर्माण होतो. सर्वांगी क्रोध उठी, सगळ्या अंगात त्याच्या क्रोध काय होतो, निघायला लागतो. आणि महाराज मग तो काय होतो, तो असा भडकतो, सारखा भडको, जो पिकेची पोरी पडे तो कडपणा गाडे, तैसा कामना शपुडी क्रोध वाढे अत्यग्र. कामाचा नाश झाला की क्रोध कसा होतो, जशी जशी कोरपड पिकत गेली की तशी तशी ती कडू होत जाते म्हणतात. पिकलिया शेंद कडूपण गेली आणि पिकलिया कोरपड कडूपण आली, असा अर्थ घ्या. कोरपड शेंदाड पिकत गेले की त्याचा कडूपणा जातो आणि कोरपड पिकत गेले की त्याचा कडूपणा वाढतो. तसं महाराज इच्छा जेवढी अपूर्ण होत गेल्या तेवढा क्रोध काय होत जातो, तुम्हाला माहिती का. म्हणजे आता याच्यावर तसं असलच असं नाही, पण मला तरुणपणी जास्त राग येतो का म्हातारपणी काही येतो नाही. तुम्हाला सांगतो, तुम्ही त्याच्यावर चिंतन करा. राग म्हातारपणी जास्त येतो, फक्त काही चालत नाही म्हणून जागी लावतो. तरुणपणी जास्त त्याच्यातच धुंदीत राहतो, त्याच्यातच धुंदीत राहतो. हे करायचं ते करायचं. परत म्हातारपणी इच्छा अपूर्ण होत गेल्या तसा काय येतो. तुम्ही लहानपणी जास्त लेकरा बाळाची तक्रार करता होती, म्हातारी माणसं का आता करता. लहानपणी पोरं तेच होते का नाही, तेच होते ना. मग तेव्हा तक्रार जास्त होत्या का आता जास्त आहे, का जास्त आहेत आता. तेव्हा आपल्या मनासारखे नव्हतेच, पण तेव्हा आपली हिंमत आपल्यात होती की आपण काहीतरी करू. आणि आता आपल्या सगळ्या इच्छा संपल्या, आपल्याला कळालं आपली एकही इच्छा पूर्ण होत नाही. आणि मग इच्छा पूर्ण झाली की माणसाला राग येतो. पण म्हातारपणचा राग एक इतका वाईट आहे की तो काही कर्ज करू शकत नाही. ते भाऊ म्हणले ज्याचं कोणी ऐकत नाही, जे मुक राहत नाही त्याचं नाव मान. इच्छा पूर्ण होत गेली की राग वाढतच जातो, क्रोध वाढतच जातो. अशा प्रकारे आणि जर राग येत नसेल म्हातारा झाल्यावर तर नक्की त्यानं परमार्थ केलेला असेल. मग येत नसेल त्याला परमार्थ विसरून जातो, येत नसेल.
दवदवपिकी जीव कोरी पडे क्रोध काळी नाग खरा द्वेत देतु द्वेषाचा फुंकारा घाली पूज्यतेचा आकारान धुंदुकारा साधू निंद्याचा. काय करतो क्रोध? काळिया नाग. क्रोध म्हणजे साधा नाही महाराज, काळिया नाग आहे. काळिया नाग काय करतो? द्वेषाचा फुंकारा. फुंकारा घालीतो असा फुस 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 फुस. आणि कशाचा द्वेष? याचा द्वेष, त्याचा द्वेष, त्याचा द्वेष, त्याचा द्वेष, कोणालाच चांगलं म्हणणार नाही. आणि घाली पूज्यतेचा आकार तो याच्यावर घालतो. कशाचं? पूज्यतेचं, की लोकांनी माझीच काय करावी? पूजा करावी, माझीच पूजा करावी. आणि मग धुंदुकार साधू निंद्याचा. आणि साधूच्या निंदेचा धुंदुकार, त्याचा तो असं फणा काढत असतो. साधू निंदा, सारखी साधूची निंदा करत राहतो. ऐसा क्रोधाचा वसोटा, वैतमाचा चोहटा, मग दंभाचे नागवटा, हिणकसाचा खोटा विक्रा मांडी. ऐसा क्रोधाचा वसोटा. असं क्रोधाचा वसोटा म्हणजे क्रोधानं स्थान मांडलं. क्रोध येऊन तिथं राहिला रे राहिला की काय होतं? होय तमाचा चोहटा. जोचं शरीर म्हणजे तमोगुण राहण्याचा चोहटा. चोहटा कशाला म्हणतात? चार रस्ते जिथे एका जागी येतात आणि तिथं जो वटा असतो त्याला म्हणतात चोहटा. चोहटा, वटा, चोहटा, चोहटा, अशा प्रकारचा तो चोहटा. त्याचा वाट्याचा असं असतं कोणही यावं आणि तिथं काय करावं? बसावं. कोणालाच तिथं काय नाही, बंधन नाही, कोणालाच बंधन नाही. एखादी दिल्ली आली तरी त्याने बसावं आणि एखाद्या कुठं सावली नसली की त्याने तिथं झाडाखाली काय करावं? बसावं. असा चोहटा. मला त्या मग तो दंभ राहण्याचा चोहटा होतो. आणि मग काय करतो तो? हिणकसाचा खोटा विक्रा मांडी. हिणकसाचा खोटा विक्रा मांडतो. मग आता केलेलं तर जीवनभर काही नसतं. लोकांना मानावं ही तर अपेक्षा असती. वय झालेलं असतं, लोक दुसऱ्याला मानत असतात आणि मग तो दंभ मानतो. दंभ कसं? एखाद्या गावात साधू आला, लोक म्हणाले काय साधू आहे बाबा, काय साधू. अरे काय साधू आहे तो? पठ्यानं तुम्हाला काय माहितीये? हिमालयात गेलो होतो तिकडे फिरायला तर देव घेतला मला. याच्या देवाचा पताच नाही. अशी लई पाहिजे. अरे आम्हाला पण तुम्हाला खऱ्याची किंमत नाही भाऊ. तुम्हाला पटेच्याच मागे लागता. म्हणजे दंभाचा चोहटा. मग दंभ मानतो. मग दंभ म्हणजे न केलेलं सांगणं. केलेलं सांगणं म्हणजे दंभ नाही बरं. ऐका, केलेलं सांगणं दंभ नाही. केलेलं सांगणं दोष आहे पण दंभ नाही. दंभाची व्याख्या करत असताना ज्ञानोबा काय? न केलेलं सांगणं त्याचं नाव काय? दंभ. केलेलं सांगणं चांगलं आहे का? केलेलं सांगणं हे चांगलं नाही, तो दोषाचे. हे झाकावं. पण केलेलं दोन लोकांना सांगण्याची आज्ञा दिली. एक जर पुढच्याला त्याचा बळ मिळत असेल, साथ नेलं तर सांगायला अडचण नाही. आणि आपलं जर कार्य सफल झालं सांगायला मग काय? शुद्धच महात्मा झाला एखादा. आता त्याला जे मिळवायचं त्या महात्म्याने ते मिळवून घेतलंय आणि मग जगाच्या कल्याणाकरता तो राहिलाय. आणि मग जगाला उपदेशाकरता आम्ही कसं साधन केलं, आम्ही कसं नामस्मरण केलं, असंच आम्हाला भगवत प्राप्ती कशी झाली, हे लोकांना त्या साधनेत प्रवृत्त तुकोबरांनी सांगितलं. सांगा, तो दंभ नाही. त्याची भावना जर मान मिळवण्याची असेल तर तो मग दंभ होतो. आणि मग अशा प्रकारचा तो काय करतो? खोटा विक्रा. खोटा जे नाही केलेलं ते दंभ ते मांडायला लागतात. मग जो भेटे प्राणिया त्याशी अभिचार योग क्रिया लावणी बाहेर मुद्रियान पापाचारी पापक्रिया प्रवृत्ती मांडिती. आणि मग जे माणसं भेटले मग ती काही सत्वगुणानं जर आकर्षित नाही व्हायले तर मग अभिचार योग क्रिया थोडेफार मंत्र शिकलेले असले करतो मी ते फळ बिना वर झाडावर गेल्याचं पाडतो. मंत्र म्हणले पडलं, लोक लागले पळायला मागे. अभिचार क्रिया काहीतरी वेगळं करून. लावणी बाहेर मुद्रिया, मुद्रा लावायच्या बाहेर म्हणजे आसन लावायचं, समाधी लागती, अंक डमक डमक काही होतं. पापाचारी पापे या प्रवृत्ती मांडी. आणि पापाचारी पापाचा आचरण करून पापाचीच प्रवृत्ती पुढे काय करत राहतो? तोही पाप करतो आणि लोकांनाही पाप करण्याला प्रवृत्त करतो. स्वधर्माचे फाडवाडे प्रतिपदी पाडाच पडे, अधर्माचे खाणे उघडीन समोर पुढे कर्माचरण. स्वधर्माचे फाडवाडे, स्वधर्म तर फाडूनच टाकला, स्वधर्म ठेवला नाही. स्वधर्म ठेवला नाही महाराज. पावला पावलाला त्यानं पापाचं आचरण सुरू केलं. अधर्माची खाणी उघडे, अधर्माची काय उघडली? खाण निर्माण केली. अशा प्रकारचं
तेने पापाचार पिके गगनचुंबित हरी टेके मग अधमोत्तम एके तुके घाली दियता सुके अधर्म घालनी पापाचार पिके. आणि महाराज त्या क्रियेतून पापाचं आचरण काय होतं मग पिकाला येतं, पापाचं पीक येतं. आणि पाप पिकलं रे पिकलं की महाराज पापाचं पुढं रास पडते. किती रास पडते? डोंगरा एवढा पापाची रास. मग तयाचे सारिखे असंभाळ विधीची वाफ चुकवी अन्यायाचे बीज वापवी आणि कुकर्माचा करवी राबू जरी मग तयाची सारिखे असंभाळे पाप पिके जे जन्म कोटी दुःखे विधीची वाफ चुकवी. त्यानं वापसा सांभाळला नाही. शेतकऱ्याचं उदाहरण मौली देत आहे. पेरताना काय सांभाळावा लागतो? वापसा. विधीची वाफ चुकवी, विधीची वापसा चुकवली. एक तर वड्यात पेरलं जास्त, नाही तर मग वळड्यात पेरलं. वळड्यात पेरलेलं भंडारून गेलं आणि वड्यात पेरलेलं वापसा चुकवला विधीची. आणि बी पेरलं कोणतं? अन्यायाचे बीज वापवी. बी कोणतं पेरलं? अन्यायाचं. आणि मग अन्यायाचं बी पेरलं आणि त्या शेतात तो राबला. कोणतं राबला तो? कुकर्माचा करवी राबू जरी. वाईट कृत्याचा राब केला आणि मग त्याच्यासारखंच पुढं पीक आलं. मग तयाची सारिखे असंभाळे पाप पिके जे जन्म कोटी दुःखे. अशा प्रकारचं. आणि महाराज काय करतात? ते स्वर्गाला ढिगारे होतील पर्वताचे एवढ्या प्रकारे ते पापाचे ढिग होतात. तेथे ठाणे देऊन अभिमाना वाढविती ज्ञानाभिमाना मग निंदिती साधू जना विपुळाती सज्जना उपहासयुक्त. तेथे ठाणे देऊन अभिमाना. आणि अशा पापाच्या पर्वतावर त्यांना आपलं ठाणं मान गेलं. बाबाचं ठाण आहे, बाबाचं ठाण आहे. बाबा झेंडे लावलेले बाबाला भेटायला जाय. अशा लोकांकडे करता जास्त आहे बरं. करत अशा लोकांकडे त्या गेले माणूस सज्जन माणूस आहे, ब्राह्मण, जवळा बाजार, खूप विद्वान आहे. या भविष्याच्या याच्या बाबतीत एवढा विद्वत आहे. आणि काय झालं ते मी तिकडे भागात गेलो त्याच्यातून मी मित्रत्व झालं. वयस्कर माणूस चांगलं मित्रत्व झालं. ते म्हणे महाराज नुसत्या भागवतावर लोक मागं पळत नाही कथेवर. मग काहीतरी थोडी माहिती पाहिजे. म्हणजे जादू नाही त्याची. कोणा चहा प्यायला का त्याचं थोडस सांगता आलं पाहिजे. तर मग तेव्हा लोक काय होतात? मागं पळतात. म्हणलं काय करू? मी शिकून देतो म्हणे. अरे मी पुस्तक आणले त्याचे पंढरपूरला भेटून कुठं पंढरपूरला जाऊ. आणि त्याच्याकडे बरेच दिवस मी गेलो ते. पण मागून मी विचार केला याच्यासाठी थोडं आपण करायला लागलं. याच्यात जर नादी लागत राहिलं तर हे आपला वेगळाच मार्ग होत जाईल. विद्वान आहे मला. तुमचं मागं काय झालं, तुम्ही पुढं ते इतकं तुम्ही आले बसले की तुम्ही कुठून आले सांगतो. इतकं सांगितल्यावर लगेच मग माणसाला काय होतं? हो काय माणूस आहे. पहिल्याच सांगतो. मी एका महात्म्याला म्हणलं होतं, सरळ साधा महात्मा होता. तेव्हा म्हणलं तो माणूस कोणाच्याही मनातलं सांगतो. तुमच्या मनात आता काय चालू आहे ते सांगतो. तो म्हणे माझ्या मनात काय चालू आहे ते मी सांगतो ना. त्याची काय गरज आहे? अरे मनातलं सांगणारा काय काय फायदा आहे? आपल्या मनातलं तुला काय सांगावं? तुला सांगण्याच्या अगोदर माझ्या मनातलं मला माहितीच आहे. अरे मन जिथं जात नाही तिथं सांग ना. तो खरा जादूगार, तो खरा भविष्यकार की जिथं मनही जिथं मनाची नक्की न लगे. अशा स्थितीचा जो सांगतोय तो खरा साधू आहे. म्हणे अशाच्या नादी लागायचं नाही. म्हणून सोडून दिलेलं बरं. अशा प्रकारचं आहे. आणि मग ठाणं मानलंय हे तर त्याची जोडी तुकोबर आहे म्हणतात. नाही आम्ही याच्या नादी लागत नाही. म्हणून अरे ठाणं मानलं. मग वाढ होती ज्ञानाभिमान. ज्ञानाचा अभिमान वाढवता. बघ म्हणतो काय ज्ञानी आहे, काय ज्ञानी आहे, काय ज्ञानी आहे का नाही. आणि मग निंदिती साधूची. आणि मग खऱ्या साधूची काय करतात? निंदा करतात. निंदा करतात महाराज. आणि मग सज्जनाचा उपहास करतात. जे की सर्वत्र पाहती दोष तथापि देखील याही निर्दोष तरी करून या उपहासन करीती सावकाश दारूपणे जे की सर्वत्र. मग त्या कोणाचाही दोष दिसायला लागतो. कोणाचाही दोष दिसायला लागतो. एखादा निर्दोष महात्मा आला तर बळ दोष घालून त्याच्यात काय करतात ते मग त्याला दोषी करतात. त्याला दोषी करतात. अशा प्रकारे
अशा प्रकारे ते करत राहतात. या परी अभिमान विदा पाप बुद्धी दृढ बाधा सहज अनुवादे सदन साधू निंदा उप अनुवादिते. आणि मग अशा अभिमानानं गर्विष्ठ होऊन पाप बुद्धी दृढ करून महाराज सहज साधूची निंदेचं काय करतात ते अनुवादन करतात. महादोष त्यांच्याकडून घडत राहतो. जे का हरिती आवडती जे सदा करीती हरिभक्ती त्याते सदा उपसा येते अनुवादती गुणदोष. कोणाची निंदा करतात? जे का हरिती आवडती त्यांना देव आवडतो नाही, देवाला ते आवडतात. मला देवाला गंध लावणारा माळ घालणारा विठ्ठल विठ्ठल म्हणणारा देवाला आवडतो बरं आहे का नाही. अतिप्रिय आवडे तुळशी बुका. मग तुळशी बुका ज्याला प्रिय आवडतो तर तुळशी बुका अंगावर धारण करणारा त्याला किती आवडतो आहे का नाही. आवडतो मला किती आवडतो. भगवंत सांगतात नाहम असामी वैकुंठे योगी नाम हृदय रवे. माझा भक्ता यत्र गायन ते तत्र प्रतिष्ठा मिळा. काय तोमी वैकुंठी नशे एक वेळ भानुबिंबी हे नरेशे योगियाची मानसे उमरडोनी जाय परी तयापाशी पांडवा मी हरपला की वसावा जेथ नाम घोष बरवा. अति आवडतात महाराज. अति प्राणापेक्षा भक्त देवाला काय होता प्रवृत्ती आवडती मद निरते. जे माझी या भक्त चरित्रात प्रशंसिते आवडतात देवाला. आणि जे देवाला आवडतात सदा हरिभक्ती करीती जे सतत देवाचं नामस्मरण करत राहतात. भगवंताचं काय काय माणसं विचारतात गाथा वाचणं श्रेष्ठ आहे विठ्ठल विठ्ठल म्हणणं श्रेष्ठ आहे ध्यान लावणं श्रेष्ठ आहे का त्याचं एकांतात चिंतन करणं श्रेष्ठ आहे. म्हणजे काय यातलं श्रेष्ठ काय आहे तर सगळ्यात श्रेष्ठ हे त्याच्या चिंतनात काढलं जाणं. मग तो गाथा ज्ञानेश्वरीच्या चिंतनाच्या माध्यमातून जावो तो नामस्मरणाच्या माध्यमातून जावो तो ध्यानाच्या माध्यमातून जावो का तो एकांतात त्याचं चिंतन करण्याच्या माध्यमातून जावो. धन्य धन्य का महाराज त्याच्याशी जोडणं तो काळधन्य. तुका म्हणे तुका म्हणे जी अंतर याचा शिकाय कशाचा देवी कायची नेते. तुका म्हणे अंतराय देवी कायची नेते. देवी अंतराय ते काय जिने ते काही जगणं आहे तुका बराय म्हणतात देवाशी अंतर पडणं. मग खरा काळ धन्य कोणता आहे तर मला त्याच्याशी काय होणं तो काळ शुभ आहे. त्याच्याशी काय होणं अंतर न पडून कशाच्या माध्यमातून गाथा चिंतनातून असो ज्ञानेश्वरी चिंतन काय करतो याला महत्व नाही क्रिया कोणती चालू आहे याला महत्व नाही. तो जोडलेला कुठे जोडलेला गाथा वाचत असलो आपण वव्या डोळ्या खालून चालल्यानंतर चिंतन दुसरं चालू असेल जोडलेला त्याच्याशी नसेल तर ते नाही आहे का नाही. मला तर एकांतात बसून काहीच जवळ नाही ग्रंथ आणि बसून त्याच्याशी डोळे लावून जोडलेला आहे झालं का. अच्छा त्याच्याशी जोडणं हे महत्वाचं आहे. चित्त अशा प्रकारचा तो आहे. जगे सर्वत्र पाहते दोष तथापि देखील निर्दोष. मग निर्दोष हरी ते सदा हरिभक्ती करीती त्याते सदा उपासिती. आणि मग हरिभक्ती मला हरिभक्ताचा एक आहे जो खरा भक्तीला लागलेला आहे का तो पुण्य झाकतो तो दाखवत नाही. आणि जे लबाड भक्त येतं ते पुण्य दाखवतात झाकत नाही. आणि लोकांना दाखवलेलं दिसतं का झाकलेलं दिसतं दाखवलेलं दिसतं. आणि दाखवलेलं दिसतं म्हणून लोक दाखवलेलं मानतात आहे का नाही. काय तुम्ही अरे प्राणबुवा कसा येतं मागून लागला अशा प्रकारचा उपास करतात उपासना करतात. अनुवादती गुणदोष आणि गुणदोष अनुवादती. गुणदोष अनुवादती त्याचे गुणदोष शब्दाचा अर्थ दोषच. गुण अनुवादन काय वाईट थोडेच दोषच. द्विजस्मृती हरिनाम त्या नाव म्हणते अधर्म ऐकून हरिकीर्तन संभ्रमण म्हणते परम महापाप. द्विजस्मृती हरिनाम त्या नाव म्हणते अधर्म. एखादा ब्राह्मण जर देवाचं नाव घ्यायला तर ब्राह्मण अधर्मी म्हणाले कुठं ब्राह्मणाला कुठं हरी हरी करायची गरज असते त्याला अधर्मी म्हणतात. ऐकून हरि कीर्तन संभ्रमण म्हणते ते परम महापाप. म्हणून कीर्तनाला महापाप म्हणणारे लोक येतात. मी तुम्हाला आता ते सांगणार नाही आणि भगवंतालाच माहित काय येतं. कधी कधी असं होतं असा प्रश्न येतो कधी कधी अशी अडचण येते की प्रमाण जरी आपल्या पुढे असली आपण उत्तर देताना एखाद्या प्रमाणानंच देणार. प्रमाण जरी पुढे असले तरी कधी कधी त्या प्रमाणातूनही उत्तर देण्याला आपली हिंमत होत नाही. म्हणजे ही म्हणून नाही
कारण ज्याच्या विरोधात प्रमाणात चालले तो महात्मा असतो, मोठा महात्मा असतो. लोक नाही महात्मा मानतात, तर आपणही स्वतः त्याला काय मानलेलं असतं, महात्मा. आणि प्रमाणात त्या व्यवहाराच्या विरोधात जातात. एखाद्या वेळेला हरिनाम कीर्तन मला आठवण आली, असा प्रसंग आला होता. ते भगवंतालाच माहित पुढचं काय म्हणलं, बाबा मला विचारू नका. हरिकीर्तन संभ्रम म्हणते ते परम महापाप. त्या हरिकीर्तनाला काय म्हणतात, संभ्रम. संभ्रम म्हणजे टाळ, पकवाद, इना हे सगळं गोळा करणारा महापाप म्हणतात. आणि हे परमार्थातल्याचा विषय चालू आहे. पुन्हा पुन्हा तिथे यायलो त्याचं कारण ते माळबिना माळकरी आहे, व्यसनी आहे, इकडे गरज नाही तो म्हणत नाही, याच्यात राहून ते महापाप म्हणतात असे आहे. नास्तिकाचं नाही, आस्तिक आस्तिक म्हणवणारे देवाचे म्हणून देवी अनादर. कारण त्यांना कीर्तन येत नाही, त्यांना गाता येत नाही, त्यांना वाजवता येत नाही, भगवे कपडे अंगावर घातलेले असतात, 550-200 शिष्य बसलेले असतात आणि कीर्तनाचं वर्णन करत हे सगळे शिष्य कीर्तनाला जातात. आणि तो कीर्तनकार म्हणतो काय, पांडुरंगाचं भजन करा. मग ते पांडुरंगाच्या नादी लागेल, याच्याकडून नादी लागेल, ही त्याच्या पाठीशी भावना राहते, आहे का नाही. तो म्हणतो एका झालेला चित्ते आम्ही रखुमाईचा पती ते निधाले. मग येऊ दे, त्यानं जर सगळं काम याचं झालंय तर मग आपल्याला या बाबाची काय गरज आहे. आणि मग याला भीती राहते की आपले शिष्य पांडुरंगाकडे जातेत का काय, म्हणून कीर्तनाची काय करतो मग फुलचे स्वामी नाही तिथं म्हणू लागले, राऊत बाबाला मुलं देतात आणि मग जगत कल्याणाला कोणी देणं करावर या. हो गंगापूर महात्मा हो. आणि त्याच्यावर महाराज या एक दिवस भगवंताची इच्छा आहे, कलियुग काही आता एवढं सुरू झालेलं नाही, नेमकं लहान आहे, इतक्या लवकर बिघडणार आहे नाही, पुन्हा पुन्हा एखाद्या वेळेस बिघडणार, पुन्हा पाडणार, पुन्हा हे होणार आहे का नाही. अशा प्रकारचं ते होत राहतं. ऊस तोडायला आला की तोडल्या जातो आणि पुन्हा त्याला खाली एकदमच काय ते पहिल्यासाठी त्याचं बुडून खूप फेकल्या थोडं जाते, पुन्हा 2-4 वर्ष वापरल्यावर मग तसं परमार्थाचं चालू. कारण कशावर सांगतो मी, आता या 20 तारखेला, आज किती 22 ना, 22 आता कालच्या 20 तारखेला सगळे फडकरी पंढरपुरातले जेवढे महाराष्ट्रातले फडकरी आहेत आणि जेवढे लोक मोठे मोठे महाराज म्हणून महात्मे म्हणून गणले गेले, सगळ्यांची पंढरपूरला एक बैठक झाली की हे जे कीर्तनाचा धिंगाणा सुरू झालाय याच्यावर नियम कसे लावायचे. जे धिंगाणा सुरू झालाय, बाल कीर्तनकार, स्त्री कीर्तनकार हे विषय होते त्याच्यात. म्हणजे लाईव्ह होतं ते, काही झाकरून आणि असं काही एखादं हे नाही, लाईव्ह होतं ते की बाल कीर्तनकार, स्त्री कीर्तनकार, कोणी कीर्तन करतं, किती पैशाचा चालला. आणि सगळ्यांचं तिथं त्या स्वामी, मला आठवलं स्वामी होते तिथं, मोठे स्वामी आहेत ते, गुरुजी नांदे ते बोललं, ते काशीचे स्वामी आहेत, खूप विद्वान आहेत. आणि तिथं बाबाला निमंत्रण त्यांनी दिलं होतं. बाबांनी पहिलंच सांगितलं माझ्यावर सगळे लोक दात खाऊन येत की महाराज एकटे चक्रधारी एकटे म्हणून मी हे नियोजन केलेलं नाही, मी तर निमंत्रण देऊन मला आणलंय. याचे आयोजक संयोजक दुसरे आहेत. आणि कोण होते ते, लबडे महाराज होते आयोजक देतात, नामदेव महाराज लबडे, नामदेव महाराजांचे वंशज, तुकोबारायाचे वंशज, तुकोबारायाच्या वंशजांच्या मध्ये आम्हाला अधिकारी आमचे तुकाराम महाराज आहेत. मग आमचे तुकाराम महाराज आहेत तर आम्ही अधिकारी, तुम्ही आमचे अभंग घेऊ नका. तुम्ही कसं काय, तुम्ही महाराष्ट्रभर आमच्या अभंग घेऊन आमच्या धनाची विक्री करायला लागले, म्हणून आम्ही याच्यावर आता कोर्टात केस टाकतो की आमच्या धनाची तुम्ही विक्री करू शकत नाही. आणि काय असतंय, जिकडून महात्मे लोक असतात भगवंताला त्या बाजूने राहावं लागतं. नामदेव महाराजांचे वंशज होते केशवदास महाराज, सगळे महात्मे होते. आणि त्यांनी आता ती बैठक, पहिली बैठक घेतली आणि त्यांनी आता मोठं विशाल आयोजन करायचं नियोजन केले पंढरपुरात. सगळे महाराष्ट्रातले जे जे श्रद्धावान लोक येतं ते सगळे एका जागी आणायचे आणि त्याच्यातून आपल्याला हे नियोजन करायचं. आणि होत आहे, कारण श्रद्धावान लोकांच्या मागे समाज आजही आहे. आणि तसं मग मी पहिलं सांगितलं, भगवंताला एकदम थोडं उडातून उपटून फेकणार आहे, पुन्हा 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 चालू राहणारच आहे, अशा प्रकारचं होणार आहे. मग त्यात नियम असावेत की कीर्तनकार किती किलोमीटर गेल्यावर त्याला किती पैसे असावेत, त्याच्या गाडीचं भाडं किती असावं, काय काय होईल. भगवंताची इच्छा सुरुवात तर झाली, सुरुवात होणे काय सोपी गोष्ट थोडीशी एखाद्या कार्यात. सुरुवात तर झाली, पुढं फळ येऊ न येऊ पण सुरुवात तर झाली. म्हणजे कुठंतरी
नाही का नाही? किती किती गोत्रावाडी राहते तसं झाल्यावर काय माहित दुसरा धंदा केलेला बरा इकडे नाही मिळाले अशा प्रकारचं होईल. ते धान्य देऊन यावे काय म्हणणार हरितेने कीर्तनाची वगैरे ते निंदा करत राहतात, महापाप म्हणतात. ऐसा जो हरिनामाची निंदी हरि कीर्तनी दुर्बुद्धी. महाराज हे आपल्या भक्तीचे याची त्याची वेदांती लोक पण अशीच निंदा करतात. गंध लावणं, वारी करणं, दिंडी काढणं, हे तिकडं 15 दिवस दिंडी चालती आणि हे इकडे 15 दिवस काय करते त्या दिंडीवाले याची चिंतन नाहीत करत. म्हणजे टीव्हीवर याच्यावर त्याच्यावर बातम्या चालू राहतात, लोक भोळे भाडे राहते. लोकांना काय नाही बाबा आमचं नाही जाणं झालं पण लय सोहळा चालला मोठा, बस 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 खटकलं तिथं. लोकांना काय माहित नसतं महाराज. ऐसा जो हरिनामाचे निंदी हरि कीर्तनी दुर्बुद्धी तो खर गानावा त्रिशुद्धीन भव भजनापवादी दुर्जन. हरिनामाची जो निंदा करतो, हरि कीर्तनाची जो निंदा करतो, हरि कीर्तनी हरिनामी 2 शब्द वापरले. हरिनामाची निंदा करतो, हरि कीर्तनाची निंदा करतो आणि अशी दुर्बुद्धी ज्याला प्राप्त झाली तो खळ मानावा. खळ तो साधू नाही, तो सज्जन नाही, तो संन्यासी नाही, तो महात्मा नाही, तो काय खळ. खळ कुणाला म्हणावं? खळ तुकोबरायांनी एक अभंगच खळाची व्याख्या करणारा केला आहे. कोणी हरकली अंड पुत्र झाला म्हणे रांड तो झाला भांडचा हार चोरला शिंदळ काय तिकडे पिढी लोकांजोडी भांडवल तुमका चोर झाला तो थोर झाला चुका वरका नाही घातली भूमी कापे त्याच्या भारे कुंभ पाकाची शरीरे बोली निष्ठुर उत्तरे पापदृष्टी मळीन चित्त दुराचारी तो चांदाळ पाप सांगा ते विटाळ तुका म्हणे खळ म्हणून या निषिद्ध तो. या एवढ्या लक्षणात जो बसतो त्याला काय म्हणावं? खळ म्हणावं. आणि कीर्तनाची निंदा करणारा त्या सगळ्या लक्षणात बसला, सगळे पाप त्याला लागले, त्याला खळ म्हणावं. अशा प्रकारे भजनापवादी दुर्जन, तो दुर्जन आहे, दुष्ट आहे, दुराचार आहे, जो भजनाच्या विरोधात क्रिया करतो, बोलतो. अशा प्रकारचं त्रिकामे अति सकामो मैथुनापर्ते कामो मैथुनापर्ते नाही जो येणे भ्रमे काम मूर्ख स्त्रिया आवश्यक उपासिती. मग काय करतात? स्त्रीची उपासना, स्त्री कामे अति सुख. मग त्यांचा स्त्री कामातही सुख आहे अशी भावना होते, मैथुनापेक्षा दुसरं सुख नाही. आणि अशा भ्रमात पडून काम मूर्ख, कामात अधीन गेलेले मूर्ख स्त्री उपासना करतात. या परी मंद बुद्धी कैसे संवादती शब्दी मनुष्य जन्मे ह्याची सिद्धी नाना भोगविधी भोगाव्या स्त्रिया. आणि मग ते काय म्हणतात? अरे मानव देह मिळाला आणि भोग टाकून द्यायचे आणि भोग टाकून भजन करायचे. काय मस्त यावं जीवन सुखम जीवन मस्त मजा करावी, याच्याकरता मानव देह मिळालाय. म्हणत नाही महाराज लोक तुम्ही बाकी आहेत म्हणतात माळकरी, ते टाकून द्या ते टाकून द्या. ती म्हणले तर म्हणली पण याच्यात राहणारे म्हणतात असे त्रिभोगी सत्तेसो ते त्यागवी तिथे अति मूर्ख वैराग्य विषय लोक ठकिले एक महामुडी ज्यांनी स्त्री भोगाचा त्याग केला ते महामूर्ख आहे म्हणतात, अति मूर्ख आहे. त्याला काय म्हणतात? मूर्ख म्हणतात. आणि वैराग्य काय? वैराग्य वैराग्य हो, वैराग्यात सगळे लोक भुलवले, पिशे गेले. फसविणार वैराग्य. अरे एवढं मोठं तारुण्य, एवढे मोठे भोग येत आणि ते वैराग्य घुसवलं मधात. म्हणजे आसून भोगाचा काय केला? त्याग केला. आहे का नाही? असून न खाणं पापच आहे ना. असून न खाणं पाप आहे का नाही? असून न खाणं पाप आहे का नाही? पापच आहे ना. असून न खाणं पापच आहे ना. एखाद्या खाणं पाप आहे ना. असून न खाणं पाप आहे का नाही? असून न खाणं पाप आहे का नाही? असून न खाणं पाप आहे का नाही? आपल्या घरी पदार्थ तयार आहे, आपलं तोंड चांगलं आहे, चवदार आहे, दात चांगली आहेत आणि असून न खाणं. आता तुमच्या घरी समजा आता कांदे येत 5-6 पोती पडलेले, असून न खाणं पाप आहे का नाही तुमचं? ते पाप आहे का नाही? मस्त झाडग्याचे कांदा भजे खाल्ले तर म्हणून सर्दी होत नाही. आता पापच आहे का नाही? असे तळलेले भजे सदाशिवचे चाललेले आणि न खाणं पाप आहे का नाही? असं म्हणतात, हे म्हणतात, असं म्हणतात महात्मार्जांविषयी म्हणतात. मूर्ख लोक म्हणतायत फसले वैराग्याच्या नादी लागून. सांडून भोगांगणा जाय वैराग्य उद्भट भावना ते निष्कर्मे दंडीले जाणार नागुनी मना दौडीले द्यावे. अरे काय म्हणते? गरीब पत्नी हे चांगले हे सगळे, घरदार हे तारुण्य हे सगळे, आणि ज्यानं पत्नीचा त्याग करून वैराग्य धारण करून जंगलात गेला, महाराज भजन करायला लागला. काय म्हणते? मूर्ख आहे म्हणते ते. चांगलं कर्म घरचं चांगलं कर्म दिलं टाकून मला मनातच परमार्थ आहे आपल्या म्हणून असं नाही परमार्थ पाहिजे आपण.
असं नाही परमार्थ पाहिला. घरात तेल येतं, मीठ नाही, मीठ येतं, चटणी नाही, एका लेकरायला कपडे नाही, लेकरायला पुस्तकं नाही, असं आपल्या बापान नाही. आणि त्या बापान परमार्थच नाही केला तर पाहिला काही असं म्हणत नाही का? म्हणत नाही का? बरं झालं महाराज संतांचे आधार येतं म्हणून साधक एखादा परमार्थ करू शकतो, नाही तर संतांच्या प्रमाणाचे आधार नसते तर लोकांनी त्याला हाणून पाडू हाणलं असतं उलट. पण साधक जे परमार्थ करतात ते कोणाच्या आधारावर? संतांच्याच आधारावर, संतांच्याच आधारावर करतात. काय आधार राहतो? वाढण्यासारखंच आहे. ही फांदी सोडून त्या फांदीवर जाऊन तर मधात काय आधार आहे? या झाडावर त्या झाडावर वाढण्याला या घरावर त्या घरावर उडी मारायची, पण हे घर तर सोडले आणि त्या घरावर अजून उडी नाही गेली, मधात काय आधार आहे? त्या जेसीबीला विचार खालून अशी आधार कोणीकडे झालं का? काय केलंय काय त्या नेमकं? वरून काय कोण तोलून धरलंय? जसं त्याला निराधार करावं लागतं तसं एक काळ असा साधकाचा आहे, देवानं हातात धरलं नाही आणि विषयाला लात मारली तेवढा काळ त्याला काय राहावं लागतं? निराधार. आणि मग निराधार मग त्याला कशाच्या जीवावर उडी? संतांच्या जीवावर उडी. तिथं प्रमाण मात्र सहकारी प्रमाण कुठं करतात? तिथं करतात, नाही का नाही? अशा प्रकारचे प्रत्येक साधकाच्या जीवनात हा निराधारतेचा काळ येतोच. आणि मला असा काळ असतो तो की तिथं लोकनिंदाही सहन करावं लागते, सगळं सगळं सहन करावं लागतं. याचा पुढे उडी गेली का मग नाही, मग तो निघला, तो लोक अवघडी. इंद्रिय ग्रामोने रिगाला यास्तेची वाटे लागला, आत्मसिद्धीची आपुडीला नगरा या वया तो आत्मसिद्धी न ठकेची. आणि आयसा महादारीची आयुष्य भानू. अशा प्रकारचं होतं. काम गतीम कृष्णम गच्छती. तेव्हा त्याची गती काय होते? मग भगवंतानं ती गती पुढे सांगितलेली आहे. अशा प्रकारे मग काय करतो तो? त्याची निंदा करायला लागतात. अरे काय म्हणता वनाला गेले, परंतु अशी निंदा करायचा साधू जातो राजा म्हणता भरतृहरी. एखादा वैराग्यवान पाहिला म्हणे त्याच्या चरित्रात येतं भरतृहरीच्या, एखादा वैराग्यवान महात्मा जर पाहिला अंगावर कपडे घातलेले तर तो विटाळ झाला म्हणायचा, महापापी आहे म्हणायचा. एवढं मोठं तारुण्य देवान दिलंय, एवढं मोठं भोग बघायचे, ते सोडून अंगावर भोग असं निंदा करायचा. पण ज्यावेळी स्वतः अनुभव आला त्यावेळेला मग मात्र त्यानं सगळ्याचा काय केला? त्या भरतृहरीचे वैराग्य शतकम अशा प्रकारचं वैराग्य शतकम, वैराग्यावर काही 100 श्लोक येतात, मी काही वाचलेच त्यातले. ते मला वैराग्य, दृढ वैराग्य किती महत्वाचं, ते वैराग्य कसं किती महत्वाचं आणि त्याचं फळ काय, हे सगळा विस्तार तिथं काय केलेला आहे? त्या भरतृहरीनं केलेला आहे. त्रिशतक नावाचा एक ग्रंथ आहे त्यांचा, तो अशा प्रकारचा. नागोनी दौडी काय करा श्रमे देऊ नसे, मग वना धावता ती पिशे साचाचे देव मनी वशे तरी का मृग सशे न तुरती व्याघ्र. आणि मग त्यांचं वेदांत कसा असतो पहा, शास्त्र त्यांचं शास्त्र कसं असतं? असं शास्त्र कुणीकडे लोकायचं आहे काय पण असं शास्त्र लोकायचं आहे. नाथमार झाले तर ते आहेच. असं कसं शास्त्र आहे त्यांचं? सदस्य तुम्ही ध्यान देऊ नका. एखादा जर तिकडे लांब जाऊन गावाच्या बाहेर जाऊन घराच्या बाहेर जाऊन तिकडे असं जंगलात जाऊन भोजन बिजन करायला लागला तर ते काय म्हणतात माहितीये का? काय गृहस्थाश्रमी देव नसे. काय घरात देव नाही? घरात देव नाही का? घरात अरे संसारात देव नाही का? अरे इमानदारीने संसार करणं हेच भक्ती. असं म्हणत नाही का स्वागंबा? पाखंड्याचं वर्णन येते. तुम्ही प्रमाण दिलं देह तोची देव त्याला वाटलं खरं प्रमाण आहे का? पण ते कुठं पाखंड्याचं आहे. देह तोची देव भजन ते मुक्ती, भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पाखंड्याची. महाराज ग्रहस्थाश्रमी देव नसे. आपल्या संसारात काय देव भेटत नाही का? देव नसतो का? लेकरं बाळ बायको लेकरं हे सगळं करणं हीच भक्ती आहे ना. त्यांचं मत बरं हे सिद्धांत नाही, हीच भक्ती आहे ना. कमी गाई पाणी पाजतो का? सांगितलं होतं बाबा. मग वना लावता हे पिशे आणि पिशे लोक येडे आणि तिकडे जाते तर मनात जंगलात जाते पेरे म्हणत लोक आपलं म्हणजे दिल्लीत गेलं माऊलीच्या पेरणी टाकून दिली दिल्लीत गेले. अरे पेरणं हेच खरी भक्ती आहे.
पेरणं. आणि तुकाराम महाराज म्हणले नाही का काय, मडे जा कोणिया, ते तितकंच पाठ केलेलं राहतं. मडे जा कोणिया करी ती पेरणी, कोण बियाची वाणी लवलावो. अरे हो पण पुढं काय म्हणले पाहिजे, ते पुढचं द्रुपद पाठच नाही. दया करी करी तो हित आपुले दयाशी भावले नरदेह. तो दृष्टांत दिलाय. परमार्थिकानं जसं शेतकरी पेरणी मध्ये झाकून करतो तसं भजन मध्ये झाकून करावं. दया परी करी तो हित आपुले दयाशी भावले, वटीच्या परीच मुठीचे ते वाडे, या परी काय वाडे तो हिताचे. त्याच्याकरता सांगितलं ती वनात आवताय पेशे साचाची देववणी वशे, तरी का मृग सशे न तर ती व्याघ्र. तेव्हा ते जंगलातच देव असतात, त्या जंगलातले सशी आणि कोल हेच ते करून गेले. मग जंगलात जर देव असता, जंगलात जाऊन जर देव भेटला असता तर सशी आणि कोल कुठं राहतात, जंगलात. अरे जंगलात देव नाही, मग तू गरीबी घालून यास नाही. देव भेटला जरी जाणे तरी बकाची पाळी का पाता तक्षणी नुतरती. होय, आसन लावून जर देव भेटला असता तर बगड्याला भेटला असता. बगडा काय आसन लावित नाही का. असं आता हे सिद्धांत नाही की हे त्यांचे सिद्धांत आहे. एकांतराई वासवीवरी तेथचे भेटता श्री हरी, तरी न तरुणी उंदिरी कापा घरोघरी चिवताती. होय, एखाद्या खोलीत एखाद्या गुहेत एकांतात बसून जर देव भेटला असता तर मग उंदर काय एकांतात राहत नाही का, नाही. मग उंदरायला देव भेटला असता. एकांतात राहून देव भेटत नाही, जंगलात जाऊन देव भेटत नाही, घरादाराचा त्याग करून देव भेटत नाही. त्या सगळ्यात राहून सगळं करून देव भेटतो असं कोण म्हणतं. असा सिद्धांत नाही तो. देव सर्वज्ञत्व कळा, त्याने पशुपक्षी केला जोडा, तोही लोकी मानून वेळा त्यागाचा गाडा पाडीला मोळा. मूर्ख लोक म्हणते अरे देव सर्वज्ञ, देवाला काय कळत नाही, देव सगळा शुद्ध आहे. अरे हे पशु पक्षी घर दार बायको हे सगळं कोण निर्माण केलंय, देवानच केलंय ना. मग त्यानं जर निर्माण केलंय तर त्याला खोटं समजायचं आणि जंगला हिंडायचं. हे पण तशा शहाणपणा आहे, तो कोणता शहाणपणा आहे. अरे तसं नाही. देवांचे निर्माण केले त्यांची सेवा करणं, त्यांचं सांभाळणं, त्यांनाच सांभाळणं हे काय आहे, त्याची भक्ती होती नाही का. नाही आपले लेकर बाळ येऊन त्यो ही भक्ती नाही का, भक्तीचे नाही. सगळं सांभाळणं ही भक्तीचे. घरी जर लेकरू राहत परत उपाशी राहिलं, भाकर 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 मारलं तो तिकडे विठ्ठल म्हणायला तर ते उपाशी राहिल्याचं महापाप लागल ना त्याला. मग त्यानं काय करावं, कोणाची कष्ट नाही करायची, कुठून तरी आणावं. लेकराला काय करावं, खाऊ घालाव. नाही तरी चल म्हणलं तरी एक जीव तृप्त केल्याचं त्यानं देव भेटत त्याला. सिद्धांत काय करायचं, दुसरं काय असतं, दुसरा कोणता परमार्थ असतोय. आनंदा उपस्थ हे देवाचे वेद वचन तेही मानून अज्ञान त्याकाचे संपूर्ण मांडली ती बंड. महाराज आनंदा उपस्थ काय आहे का नाही. महाराज भगवंतानं सगळं सांगूनच ठेवलंय गीतेत. आणि हे ज्ञानी असल्यामुळं तशी प्रमाणही देतात बरं. म्हणजे त्यातलं थोडंफार कळतं ना, थोडंफार. नाथमार्गांनी पहिलंच सांगितलं अल्प कळतं ना. नाही स्वतः वाचलं तर कोणीतरी कीर्तनात जाऊन मग तेवढाच भाग काढायचा. ते चैतन्य महाराजांनी आता चातुर्मासात सांगितलं होतं. ते म्हणजे कथा जरी तीच असली, विषय एकच असला, वक्ता तोच असला तरी ऐकणाऱ्याच्या अनेक बुद्धी असल्यामुळे त्याच्यातून अर्थ काय काढला जातो अनेक. ते म्हणजे एका गावात 4 महिने रामायण चालू होतं. थोडक्यात सांगतो. एका गावात 4 महिने रामायण चाललं होतं. 4 महिने रामायण झालं. एक सज्जनही रामायण जायचा आणि एक दुष्टही रामायणाला जायचा. एक तिसरा बुद्धिमान माणूस होता. तेव्हा म्हणला चला सज्जन रामायणाला तुम्ही दुष्ट येतो काय करून. 4 महिने रामायण झालं, काला झाला, ते शेवटचा अध्याय झाला दिवसाचा. आणि मग दोघंही बाहेर निघू लागले मंदिरातून. तो बुद्धिमान उभाच राहिला. सज्जनाला म्हणलं इकडे ऐकलं रामायण. म्हणे किती दिवस, म्हणे 4 महिने. आणि एखाद्या दिवशी गैरहजर म्हणे 1 दिवसही नाही. काय घेतलं रामायणातून, ते म्हणे बाबा एकच रामायणातून घेतलं. अरे माणसानं चांगलं वागाव, चांगलं जर वागला तर माणसाला माणसं सहकार्य करतील, काय वाण्याला सहकार्य करतात. आणि वाईट वागू नये. वाईट जर वागलं तर स्वतःचा भाऊही सहकार्य करत नाही. म्हणजे रावणानं बिभीषणानं सहकार्य केलं नाही आणि चांगला वागला तर रामाला वानरांनी सहकार्य केलं. म्हणून माणसानं चांगलं वागावं. म्हणजे बरोबर आहे, सद्बुद्धी माणूस आहे. जा तो दुसरा आला त्याला म्हणे ऐकलं रामायण, मी ऐकलं. किती दिवस, म्हणे 4 महिने. एका दिवशी गैरहजर नाही म्हणला, गैरहजर नाही, डोळा लागू दिला नाही. काय शिकत घेतलं म्हणलं रामायणातून, हे चैतन्य महाराजांनी सांगितलं होतं ना. काय शिकलं रामायणातून, तो म्हणे काय घेतलं, मानलं म्हणे त्या रावणाला. मीला पण सीता सोडली नाही. माणसाने एकदा नादी लागलं
तर जीव घ्यावा, पण आपली जीव जावतोर आपल्या धरलेलं ते निश्चय सोडायचा नाही. आता हे रामायणातलंच नाही का? आणि रामायणातलंच, पण ग्रहण करण्याची ज्याचा जो गुण, तो त्याच्यातून तो काय करतो, ग्रहण करून घेतो. अशा प्रकारचं तसं मग अशा लोकांनी काही प्रमाण ऐकलेली असतात आणि मग त्याच्यातून हे प्रमाण गेलेले असतात की ही जन सेवा हीच ईश्वर सेवा, सगळ्याचं रक्षण करणं हीच देवाची सेवा. अहो इमानदारीने संसार करणं हेच परमार्थ, हे ऐकलेलं असतं. इमानदारीने संसार करणं हा परमार्थ नाही. इमानदारी म्हणाल नाही, कारण इमानदारीने संसार करणं हा परमार्थ नाही. मुळात संसार इमानदारी करणं नाही आणि बेईमानीने करणं नाही, मुळात संसार करणंच दोष आहे. तो इमानदारीने बेईमानीचा विषयच नाही. इमानदारीने करणं दोष आहे का बेईमानीने करणं दोष आहे? मुळात नाही. मुळात संसार करणंच काय दोष. नामाशी विनमुख पापी आहे, बस. तो इमानदारीने असो का तो बेईमानीने असो, काही संबंध नाही. संसाराच्या नादी लागून जो नामाशी विनमुख झाला तोच खरा काय पापी. संसार करणंच दोष. आता संसार करणंच दोष असेल तर तो इमानदारीने करणं बेईमानीने करणं अशा प्रकारचं काही म्हणण्याचं कारण नाही, काही म्हणण्याचं कारण नाही. मग मला तो म्हणतो देवानं सगळं निर्माण केलंय, पशुपक्षी देवानं, आणि त्याचा त्याग करायचा, देवाचा अपमान नाही का तो? अशा प्रकारचा मनाचा सिद्धांत, अशा प्रकारचे देव आनंद आनंदा उपासता एक काय तर हे देवाची वेद वचन. अरे आनंदाला एकमेव स्थान महाराज काय आहे तर परमानंद देणारा उपासस्थान हे काय आहे, स्थान आहे का? अशा प्रकारचं आहे उपस्थ इंद्रिय एक स्थान आहे. हे देवाचं वेद वचन आणि ते मानून आज्ञाने काही मनन बंड करतात. मैथुनी परमसुख देवाची रचिलेली हेही त्यागून या मूर्ख निमित्त रागे लोक संन्यासी होती. मैथुनातलं सुख श्रेष्ठ सुख आहे, देवानंच मान्य केले. सगळ्या सुखात सुख श्रेष्ठ मैथुनाचं मानले, मैथुनाचं सुख सगळ्यात श्रेष्ठ मानले आहे का नाही? अशा प्रकारचं देवानंच मानले. म्हणजे घेतला का नाही सिद्धांत ते काढायचं असं मानलेलं आहे. तो सिद्धांत असा आहे मुळात की विषयातल्या सगळ्या सुखात श्रेष्ठ सुख कोणते आहे? मैथुनाचं. विषयातल्या सगळ्या श्रेष्ठ सुखात सुखे मैथुनाचं. एकेका सुखाची गणना केलेली आहे आणि मैथुनात जीवाला जे सुख प्राप्त होतं त्याच्या करोडो पटीनं वैराग्यवानाला एकांतात सुख प्राप्त होतं. या करता तो दृष्टांत आहे, तो तिथंच खंडित केला आणि त्याचा सिद्धांत केला. मैथुनात सुख आहे याचाच काय केला? सिद्धांत केला. देवान सिद्धांत मांडला म्हणतात, वेदातला सिद्धांत आहे. आणि सांगा मग आता पुन्हा काय करायची गरज आहे? देवान सांगितलं पुन्हा काय अडचण आहे का? लोक संन्यासी व्हायले. दो जगा माझी केवळ पिशी, ते सोय होती संन्यासी. देवे दंड देऊन त्या शिंदाविले भिकेशी दारोदारी. अरे येडे लोक, पिशे लोक, पापी लोक संन्यासी झाले. देवान त्याचं पाप फेडायसाठी लागले, गरीब गरीब भाकरी मागायला. अशा झडग्या भूक लागल्यावर संन्यासाला कुठं जाणं लागलं? झडग्यात हिडावं लागेल का नाही? आपल्याला किती मस्त आहे, गरम गरम भाकरी तयार होत्यात, घरी बसल्या बसल्या खायच्या मस्त आनंदानं. काही अडचण आहे का? मग ते पापी आहेत का नाही झडग्यात हिडावं लागले? असं खरं नाही. कुठं थोडंच आहे. मला तुम्हीच एक येतो तोंडी लावायला. लोणचं जर सजा असं तोंडी लावायला खाण्याची पोळी राहते. भाज्या किती येतो पण खाण्याची पोळी एकच राहते. त्याचे तुम्ही एक तोंडी लावायला तसं काय करता? लागले त्याची दारोदारी. दारोदारी विचार लावलं. त्यागोनी आणि स्त्रीशी कर्मत्यागी होती संन्यासी. तो स्त्री शाबाजी त्याशी मागता भिकीशी पोट न भरे. पा खरं नाही. अहो स्त्रीचा त्याग केला जंगलात गेले, मग त्या स्त्रीचं पाप कोणाला लागलं? कोणाला लागलं ते पाप? त्यालाच लागणार ना, ज्याने त्याग केला त्याला. मग त्याला लागलं, त्याला ते पाप लागलं. निघला मला जंगलात स्त्रीचा शाप लागल त्याला आणि भीक मागून त्याचं काय पोट भरणार आहे?
हातावरी पावले दंड खांडमिशा केले मुंड हिंडवी भगवी कुंडकुंडन हा स्त्री शापी दंड विटंबू केला आणि स्त्री शापनच झाले हातावरी पावले दंड दंड हातात घेतला खांडमिशा केले मुंड दाढी मिशा सगळ्या काय करून टाकल्या काढून टाकल्या आणि हिंडती भगवी कुंड कुंड लागले याच्या दारी त्याच्या दारी त्याच्या दारी भगवी घालून हिंडायला हे दंडाचे ते स्त्री शाप आहे कोणाचा शाप आहे स्त्री शाप आहे घेऊन या तू याती उदंड माती विक्राल जनी पडवी जती नाहीशी स्त्री शापे खाती लावली त्याशी काय बरं अशा प्रकारचे स्त्री शापाला त्यांना गुमलं तिंडावं लागायले याच्या तरी लंगोटी लावली यांनीची जोडी लावली हाताशी त्यावरी दंड घेऊन त्याशी स्त्री शापे संन्याशी लागली भिके काय वर्णन केलं लंगोट्या काय लावतात झोळी काय हातात घेतात दंड हातात गुमलं थिंडायले हे त्याच्या स्त्रीचा ते काय लागलेला आहे शाप स्त्रीचा शाप लागणारच नो लागून स्त्री मुखा परती स्त्री सुखा परती नाही तो स्त्री शागा त्यागा परत नाही तो हेच नेनून या मूर्खंत दिले अनेक वैराग्य त्यागे अरे खरा सिद्धांत असा आहे स्त्री सुखा परती नाही सुख स्त्रीच्या सुखासारखं दुसरं सुख नाही आणि स्त्री टाकून देणे एवढं दुसरं पाप नाही दुःख नाही हे सगळं करतात मूर्ख लोक येते आणि निघाले दंड घेऊन वैराग्य आलाय म्हणत त्यांना कशाचं वैराग्य येते स्त्री संजीवन विदोग असं कुठं वैराग्य असतंय का स्त्री संजीवन भोग ते जाणारे अतिवद्विवेक निज भाग्याचे सभाग्य सांगत ते स्त्री योगे भोगे भोगिती नाना स्त्री संयोगिनी विविध भोग ते जाणारे अतिवद्विवेक अरे स्त्री जर सोबत नसेल तर स्त्री सोबत नसेल पत्नी सोबत नसेल तर जे भोग येतं ते भोगच नाही तर ते भोग येत का ते त्रास येते खरे का नाही खरे ना कुठं थोडंच आहे निज भाग्याचे सभाग्य सांग भाग्यवान कोण येतं ज्यांच्या सोबत स्त्री खरे ना लोक म्हणतात घरात जर स्त्री नसेल तर लक्ष्मी घर काय होतं माझा ठीक आहे म्हणून महाराज स्त्री पाहिजे संसारात काय पाहिजे पत्नी स्त्री पाहिजे उदास होते का नाही याचे देवाचे प्रसन्न होणे जे सदाइष्ट भोग भोगणे जे भोगलेने त्यागणे त्याचे क्षोभणे देवाचे देव प्रसन्न कधी झाला समजा माहितीये का देव प्रसन्न कधी झाला समजा माहितीये का कधी सगळे भोग अनुकूल झाले की देव प्रसन्न झाला आणि भोग नाही मिळाले की देवाची कृपा झाली आहे का नाही बायको असावी मुलं असावी घरात धनधान्य भरपूर असावं काही अडचण नसावी आहे का नाही असं धडका असावं तेलाची कॅन असावी बेसनाचा कट्टा असावा कांद्याचं पोता असावं आहे का नाही पुन्हा लसण असावा पुन्हा त्यात अद्रक असावी पुन्हा ते आलू असावे आहे का नाही सगळं असावं पुन्हा गॅस संपलेला नसावा आणि बायको बिमार नसावी तडदाखी असावी सर्व अनुकूल आणि खळखळ तेल उकळावं त्याच्यात भजे चालावे आणि दोघांनी असं हसत बोलत खावं नाही आनंदाशी सोडा तो खरा आनंद आहे तेल सगळं टाकून बोंबलं की नाही काय सुख आहे का हे दुःख आहे देवाचा मनात क्षोभ येतो सगळं अनुकूल असणं हे थोडे स्टेशन जवळ आलंय आता स्त्रिया ते भोग भोगले लोकडे पुढे निज मोक्ष हे वचन पुढे यापरी घोळे लोक बा पुढे वैराग्य वादे पुढे नाडिले स्त्री भोग त्यागिले राखली हो कशा करता त्याकडे ते विचारलं तर म्हणून पुढे आम्हाला काय भोगायचं म्हणे मोक्ष सुख भोगायचं मूर्ख लोक हे सुख सोडून दिलं दुसरं कोणतं मोक्षाचं सुख आजच वाढायचं आजच वाढायचं आपल्याकडे मनच आहे पा काय आता जोडून द्यायचं आणि पुन्हा कोणा का मोक्षाचं सुख मिळणार आहे मूर्ख लोक येते वैराग्यवान नागवल्या गेली काही फायदा नाही ऐशे ऐशे अनुवादा करते परस्पर संवादा म्हणती त्यागाची बुद्धी कथा आम्हाला गोविंदा देऊ नको आणि मग असा ती चर्चा ते सगळं असतो तो त्याच्यात चर्चा करतात आणि म्हणतात देवा अशी दुर्बुद्धी ते म्हणा अशी त्याग करण्याची बुद्धी आम्हाला कधी येऊ देऊ नको त्याग करून भीक मागणे यापरीच भले मरणे मुक्ती केली नाही कोणी आपदा भोगणी जग देते महाराज काय म्हणतात तेव्हा अरे त्याग करून भीक मागण्यापेक्षा घरदार सोडून भीक मागण्यापेक्षा मरण देऊ आम्हाला पण अशी दुर्बुद्धी देऊ नको असं म्हणतात नाही देखील कोणी आपदा आणि कशाचा मोक्ष कशाचं सुख आलंय पुढं अरे नुसती आपदा आहे पुढं कोणाशी तरी मुक्ती कुठेतरी देते जेते तरी ते सात मानव येतील मी ठेवून देते वैराग्य त्यागा बरं मोक्ष जर खरा असता तर कोणाला तरी मिळाला असता
मोक्षाचं सुख जर खरं असतं तर कोणाला तरी मिळालं असतं ना. जसं लग्न केलं की पत्नी सुख मिळतं, मुलगा झाला की पुत्र सुख मिळतं, आहे का नाही. जसं संपत्ती असली की सगळे सुख मिळतात. मला तसं मोक्ष सुख असतं तर कोणाला तरी मिळालं असतं ना, कोणाला तरी दाखवलं असतं ना. म्हणून दाखवता येत नाही. म्हणून मोक्षाचं सुख खरं नाही, काही फायदा नाही याच्यात. फुकट लोक खोटं बोलतात वैराग्यवान लोक. ऐशी सदा त्यागाची करून निंदा, भोग भोगावे म्हणते सदा, ऐशी ऐशी आशीर्वादान देते सदा स्वाध्याय हसी. अशा त्यागाची निंदा करतात, भोग भोगावे म्हणतात. तुकोबरायचा एक अभंग आहे महाराजाच्या. तुकोबराय म्हणतात, माया ब्रह्मायशी म्हणती धर्म ठग, आपणा सरीशे लोक भुलविले. धर्म ठग आपणा सरीशे लोक भुलविले. आपल्या मायाच ब्रह्म, मायाची काय आहे, ब्रह्म आहे, आणि मायाची ब्रह्म आहे अशा प्रकारचं म्हणतात. पण तुकोबाराय म्हणतात ते लोक कसे येत, धर्मठक. धर्मठक तुकोबारायने त्यांना हा पण म्हणलं. काय म्हणलेलं आहे, धर्मठक. महाराज धर्मठक, धर्मठक म्हणजे धर्मात राहून लोकांना फसवणारे. ठक म्हणजे फसवणारे. विषयी लंपट शिकवी कुविद्या, मना मागे नांद्या होऊनी प्रिय. विषयी लंपट शिकवी कुविद्या अशी दुर्बुद्धी लोकांना शिकवतो. करोनी खाता खाता पाक जिरे सुरन राई, करिता अतिथ्याई दुःख पावे. औषध द्यावे चालविले बाळा, दावनिया गोळा दृष्टी पुढे. तयावया आधी शोधावे दवानी वांझट बोलणी सारा त्याची तुकोबाराय म्हणतात. तुम्हाला जर तरुण जायचं असेल त्या फलकट बोलण्याच्या नादी लागू नका, त्याचं बोलणं ऐकू नका. तो केवढा साधू म्हणत असला तरी शोधावे दवानी. शास्त्र काय सांगते, तुकोबाराय काय बरं तुकोबारायच्या नियमात बसत नाही तर तो केवढा असला तरी त्याचं ऐकण्याचं काही कारण कुणी असतो, कुणी असतो. तुका म्हणे दया पिंडाचे पालन, न घडे नारायण भेटत या. तुकोबारायने स्पष्ट सिद्ध सांगून टाकलं, न भेटे नारायण, नारायण भेट न घडे तया. दया पिंडाचे पालन, जो फक्त पिंडच पाळण्यात जीवन घालतो त्याला देवाची भेट घडत नाही, नाही भेट घडत त्याला. अशा प्रकारचं आहे. मग असे म्हणतात. आता हे जे आतापर्यंत सगळे सिद्धांत आले हे मूर्खाचे सिद्धांत आहेत बरं ना. ते खरेच धरून जासान घरी. नाथ महाराजांना भागवतात सांगितलं, बायकोचा त्याग करणं, लेकराचा त्याग करणं, जंगलात जाणं, पाप हे मूर्खाचे सिद्धांत नाथ महाराज आतापर्यंत सांगायचे. हे शहाण्याचे सिद्धांत नाही. स्त्री सुख परम म्हणून सोय सदा होती स्त्रेन. मग काय करतात ते, सगळ्यात त्यागाची निंदा करतात, भोगाची स्तुती करतात, आणि आशीर्वादही आले की तेव्हा तसाच देतात. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. आशीर्वाद, आशीर्वाद देणारच बाबा पाहिजे. तुमच्या संसारात काही कमी पडणार नाही म्हणणारा पाहिजे. आता प्रेमानंद बाबा एकाच्या घरी गेले. आज घडगे ना, प्रेमानंद बाबा एकाच्या घरी गेले. महाराज मधुकरी मागायला संन्यासी अवस्थेत. ते माणूस भाविक होता, बाई भाविक होती. ते दोघेही म्हणले, बाबा आमच्या घरी आज गोड थोडं जेवण चांगले पदार्थ, तर मग मधुकरीत काय काय नाही असाल तुम्हाला आमच्या इथे जेवायची. म्हणजे रोज संन्याशाला कोणाच्या घरात जेवायची अनुमती नाही. पटांगण होतं कुठे, म्हणजे बाहेर रस्त्यात आमच्या पटांगणात जेवा, अंगणात. म्हटलं काय हरकत आहे, श्रद्धावान माणूस जेवले तिथे. जेवण झाल्यावर त्यांनी विचार केला की ज्याच्या घरी आपण जेवू घातले आणि तृप्त केलं त्याचं कल्याण करावं. ते म्हणजे मी त्यांना बोलवलं आणि जेवण झाल्यावर बसवलं. विचारलं, बाबा काय कधीतरी जीवनात तुला असं एखाद्या वेळेला मरणाची आठवण येते का रे? मरणाची आठवण येते का? मरावं असं वाटतं का? म्हणजे मरावं असं वाटतं नाही, आपल्याला मरायचंय असं येतं का? अरे किती तुझा देह चांगला आहे, किती तुझं घर चांगलंय, किती पत्नी चांगली आहे, किती लेकरं चांगले आहेत, पण या विचार करताय हे एक दिवस तुला सगळं सोडून जावं लागणार आहे रे. भजन कर, देवाचं भजन कर. ते म्हणे मी असा उपदेश करून ती बाई घरात होती, ती धावत झाली, हे बाबा कुठं आलं म्हणे, माझ्या नवऱ्याचं बरं आमच्या घरी खाल्लं, माझ्या नवऱ्याला मारायला निघाला, उठीतून पुन्हा आमच्या दारात येऊ नको. ते म्हणले, म्हणजे हे सांगू लागले की मी जर म्हणलो असतो की तुझ्या लेकरा बाळाचं कल्याण होतं, बाई म्हणली असती बाबा उद्या ये का नाही. अशा प्रकारचा आशीर्वाद कोणता लागतो, की मुलं जाळ वाढण्याचा काय लागतो आशीर्वाद. अशा प्रकारचे आहे. स्त्री आदीनं सर्व मग तसाच आशीर्वाद देतात ते सुद्धा. तुमचं कल्याण हो, तुमचे वाढव, तुमचं वाढव, तुमचं वाढव आशीर्वाद. आणि त्यांच्या काय होते म्हणा, पण आपल्याला बरं वाटतं तेवढ्या पुरतं समाधान. बाबा म्हणला 6 महिने तू बरं होणार आहे.
ते आशावर जगणं एखादा बाबा मला चिंता करू नका तुम्ही, आता तळमळच करू नका, तुम्ही येत राहा, महिन्याची 15 दिवसाची वारी करा, 6 महिन्यात तुमचे सगळे दुःख जाणार. बाबा घरी घेऊन तो चिंता करू नको, आता लगेच विचारच करायचा नाही, 6 महिन्यात आपलं बरं होणार आहे. अरे कल्पच्या कल्प गेले संसार करून कोणाचं बरं नाही झालं तर तो 6 महिन्यात होईल कुठून, याचा विचारच नाही आपल्याकडे. कल्पच्या कल्प संपले ना, संसारी सुख जोडे रिका शेवती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे तरी ते काय वेडे म्हणावे, अरे ते असं होत असतं. नाही सद्गुरूचे भजन मग स्त्री सुख परम म्हणून स्वय सदा होती स्त्रय, मग जागृती सुसुप्ती स्वप्न स्त्रीचे ध्यान अहर्निशी, आणि मग स्त्री सुखाला श्रेष्ठ मानतात, स्वैराचारानं वागतात, जागृती स्वप्नी सुसुप्ती स्त्रीच ध्यान करत राहतात. नाही सद्गुरूचे भजन, नाही वृद्धाशी पूजन, नाही अतिथीशी अन्न स्त्री आदीन सर्वस्वे, मग कधी वृद्धाचं पूजन नाही, कधी देवाचं भजन नाही, कधी महाराज शास्त्राचा अध्ययन नाही, स्त्रीचीच उपासना, स्त्रीचे दुखून येते मन, सदानुलिंगी स्त्रीचे वचन, नित्य स्त्रीचे अनुसंधान सद्भावी उपासन, स्त्रीचे सदा, स्त्रीचे दुखून येते मन, स्त्रीचं कधी मन दुखवत नाही, कधी स्त्रीची उल्लंघना करत नाही, स्त्रीचं कधी सारखं अनुसंधान, गुणाचं अनुसंधान म्हणजे ध्यान, सारखं स्त्री ऐकावी, काय स्त्री रूप डोळा देखावे, सर्वेंद्रिय आलिंगावे, स्त्रीची ते ज्ञानोबरायांनी सुद्धा याचं 13व्या अध्यायात अज्ञानाचं वर्णन करत असताना गोड वर्णन केलेलं आहे. अशा प्रकारे ते सारखे नाही कुलदेवता कुलवृत्ती, नाही पिता माता सद्गुरु भक्ती, संपत्ती ओपी स्त्री हातीन आपण सर्वार्थी स्त्री आधीनवरते, नाही कुलदेवता कुलवृत्ती, मग कुलधर्म नाही, कुलवृत्ती आपल्या कुळाचाराचा नियम नाही, कुळाचार कुलदेवाचं पूजन नाही. महाराज आपला वारकऱ्याचा कुलदेव कोणता आहे, कुलदेवता कोणती आहे? तुका म्हणे जाती संकाधिक ध्यातती आमचे कुलदैवत पांडुरंग. आपल्या जर ब्राह्मणांना पूजेल बसल्यावर विचारलं कुलदेवी काय, कुलदेव का दैवत काय आहे, तर कोणतं सांगायचं? पांडुरंग. आपलं त्याचं वेगळं वेगळं आहे म्हणा. आपलं कोणते सदस्य, तुमचं नाम तर वेगळं कोणी म्हणते ती आई आहे तिकडे नागरतास आहे ना, असं वेगळं वेगळं असेल काहीतरी ते, पण वारकऱ्याचं सगळ्याचं एकच कुलदैवत. कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी, बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी. बरं, कुळीची ही कुळदेवी आहे का नाही, अशा प्रकारचं कुळदैवत. त्या कुळदैवताचं नाही, कुळवृत्ती नाही, माता पित्याची भक्ती नाही, संपत्ती सगळी स्त्रीच्या हातात देऊन सर्वार्थी स्त्री अधीन तो होऊन जातो. स्त्री भोग भोगावयाशी, धर्मार्जन अर्जावयाशी, यागो आरंभी जीविकेशी, केवळ दंबिकेशी उदरार्थ. स्त्री भोग भोगावयाशी, धर्मार्जन अर्जावयाशी, यागो आरंभी, आणि मग यज्ञ आरंभ करतो, तो यज्ञाचा आरंभ त्याच्यातून एकच असतं, धर्माचं पालन दाखवायचं, तेही त्याचा उद्देश तोच असतो की भोग भोगावे, स्त्री भोगावी, अशा प्रकारचं. म्हणूनच ते सगळं धर्माचं केवळ दंबेशी उदरार्थ, केवळ दंभ आणि पोट भरणं हे दोनच फळ त्या धर्माच्या कार्यातून त्याची अपेक्षा असते. अशा प्रकारचं मला सांगताय. त्यांचं काय फळ होईल काय वगैरे त्यांचा पुढे विषय येईल का त्याचे असेल, त्यांचं परिणाम काय असेल याचं बघूया. नाथ महाराज काय सांगतायत ते आहे का नाही. आपलं स्टेशन आलेलं आहे आणि म्हणून अशा प्रकारे हे जे सगळे सिद्धांत आहेत हे अज्ञानी लोकांचे, अज्ञानी म्हणजे हिकडे अज्ञानी नाही, मूर्ख लोकांचे, ज्ञान असून सुद्धा अज्ञानाच्या क्रिया करण्याचे सिद्धांत आहेत. आपला सिद्धांत तुकोबरायचा एक सिद्धांत आहे महाराज. भक्ती करणाऱ्यांना जर तेवढा सिद्धांत लक्षात ठेवला तर त्याचं जीवन भक्तीत सफल झालं. कोणता सिद्धांत आहे? सगळे ब्रह्म आहेत, सगळं ब्रह्म आहे, काही अडचण नाही, सगळे ब्रह्म आहे, कुणाचंही मन दुखवणे नाही, कुणालाही त्रास देणे नाही, आपल्याकडून कुणाला त्रास होऊ नये. कोणी जर आपला त्रास मानून घेत असेल तो त्याचा विषय. एखाद्या वेळेला आपण त्रास देत नसलो तरी समोरचा आपल्या वागण्यातून काय मानून घेत असतो, कारण त्याच्या ते विरोधात असतं. वागणे काही अडचण नाही, पण तुकोबरायचा एक सिद्धांत आहे महाराज, सगळं जरी ब्रह्म असलं तरी जे भक्तीला अनुकूल आहे, जे भजनाला अनुकूल आहे त्याच्या सानिध्यात राहावं, जे भजनाच्या प्रतिकूल आहे त्याचा त्याग करावा. हे सगळं ब्रह्म असलं तरी शिवो नाही लिंपो दोषे आहे का नाही. तुकोबराय म्हणतात त्याच्याशिवाय, कारण तुका म्हणे त्यागे विन चुकी जे ना भोगे, अशा प्रकारचं आहे. दुःखाची संगती तिचे ठाई कोण प्रीती आहे का नाही. म्हणून वारू काय करू सोयी रे सावळे,
अशा प्रकारचा आहे. मग तो ते कुणी असो, जो भजनाच्या आणि भक्तीच्या विरोधात येत असेल तो कुणी असो, त्याच्यावर तुकोबारायांनी दृष्टांत सिद्धांत गाथ्यात सगळे दिलेले आहे. आणि भक्तीला होका पुत्र पत्नी बंधू त्यांचा तोडावा संबंधू कळो आले खट्याळशी शिवो नये लिंपो दोषे. मग काय कसा संबंध तोडावा, त्याच्या तिसऱ्या चरणात तुकोबाराय सांगतात, फोडावे मडके मेले लेखी काय येते चुकी जना बघे फोडावे मडके. मग तो कोणी असो, होका पुत्र पत्नी बंधू त्याचा तोडावा संबंध. भक्तीच्या विरोधात आहे ना, गाडगं फुटल्यावर जितका संबंध तुटतो तितका तोडावा. गाडगं फुटल्यावर पुन्हा संबंध राहतो. फोडावे मडके मेले लेखी घाई येते. एकाच गावात दोन तुकडे करून टाकावे. कशाला, भक्तीच्या जर विरोधात असेल तर महावाक्य ध्वनी पडून टाकावा. अशा प्रकारचा त्याग, आणि त्या त्यागाचा आपल्याला दोषही लागत नाही. भक्ती महाराज तुकोबाराय म्हणतात काय, न मानावे देशे गुरुचे वचन जने नारायण अंतरे ते आळाला मुन्नी खोड्याला डोळा बळीने आंधळा शुक्र केला. न मानावे काय आपण शिकाय. तुकोबाराय म्हणतात की भक्तीच्या जे विरोधात आहे अंतरे ते कर्म नाचरावे. अंतरे ते कर्म नाचरावे. देवातून आपल्याला अंतर पडेल ते कर्माचा आचरण करावा. अधर्म म्हणजे महाराज मग पत्नीचा त्याग करणं, पित्याचा त्याग करणं, गुरुचा त्याग करणं, मातेचा त्याग करणं हा धर्म आहे ना. तुकोबाराय म्हणतात देव जोडत असेल तर तू हा धर्म करावा. कैसे घडी कसं काय घडलं असतं, घडलं नसतं. अशा प्रकारचं आहे. आणि भक्तीला जर सहकार्य असेल तर तो नीच असला, निंदी असला, आपल्या भक्तीत सहकार्य असेल तर मग त्याचं काय अडचणच नाही. असे काय अडचण. अशा प्रकारचा आहे. असा तुकोबारायांचा सिद्धांत आहे. नाथ महाराजांचा पुढे येईल तो असा विचार उद्या करूया. कुंडली करू द्या.